सनसेट व्ह्यू पहा, एकदम सुंदर अद्भुत दृश्य आहे। मित्रांनो, आम्ही आता राजगडावरती आलोय। दुपारचे 3:30 वाजलेत। आम्ही ट्रेकिंग स्टार्ट केलंय। जवळजवळ 1-1.5 तासाचा ट्रेकिंग डिस्टन्स आहे। हे समोर पाहताय ते पद्मावती देवीचं मंदिर आहे। महालाच्या उत्तर बाजूस आलात तर तुम्हाला हे रामेश्वराचं मंदिर भेटेल। समोर बघा सुवेळमाचे हा सुंदर दृश्य आहे गडांचा तटबंदीचा। हा बघा हा चोर दरवाजा। मित्रांनो, आम्ही आता राजगडावरती आलोय। दुपारचे 3:30 वाजलेत। आम्ही ट्रेकिंग स्टार्ट केलंय। जवळजवळ 1-1.5 तासाचा ट्रेकिंग डिस्टन्स आहे, तो आम्ही कव्हर करणार आहे। 5 वाजता पण आम्ही वरती पोहोचू। त्यानंतर राजगड जो आहे तो एक्सप्लोर करू। राजगड म्हटलं की मित्रांनो, स्वराज्याची पहिली राजधानी, म्हणजे सर्व राज्यकारभार जो आहे तो राजगडावरून चालायचा। जवळजवळ रायगड ही दुसरी राजधानी होतोपर्यंत तर आपल्याला गड एक्सप्लोर करायला निदान 1-1.5 तास लागेल, कारण की राज्यकारभारचा सर्व घटना ऐतिहासिक ह्या तिथे नमूद असतील आणि तिथला ऐतिहासिक वारसा आपल्याला पाहायचा आहे। तर मित्रांनो, हा व्हिडिओ जो आहे हा शेवट पण नक्की पहा। आम्ही सकाळी सिंहगड केला आणि तिथून रेंज ट्रेक करत राजगडावरती राजगडाच्या पायथ्याशी आलो। तो पाली गाव, त्या पाली गावापासून पाली दरवाजावरती आहे। राजगडावर यायचं म्हटलं तर 2 मार्गाने येऊ शकतो, एक गुंजवणी गावातून आणि पाली गावातून। आम्ही चाललोय ते पाली गावातून। पाली दरवाजा लागेल आम्हाला पहिला। समोर बघा राजगडाचा दृश्य, पूर्ण हा राजगड आहे। इथून ते तिथपर्यंत तुम्हाला ही तटबंदी दिसते। समोर जो दिसतोय तो बाले किल्ला आहे। मित्रांनो, आम्ही गड जो आहे हा 45 मिनिट्समध्ये सर केला। आम्ही पाली गावापासून पाली दरवाजा, समोर माझ्या पाली दरवाजा आहे, 45 मिनिटात आलो। हे बघा, हे सर्व टेंट वगैरे ओझं घेऊन 45 मिनिटात आलो। जर तुमच्याकडे लोड नसेल तर अर्ध्या तासातच गड सर कराल। गुंजवणी गावातून जर आलात तर तो ट्रेक जरा अवघड पडेल, त्याला जास्त वेळ लागतो, 1-1.25 तास लागतो। 4:15 झालेत। 4:15ला आम्ही दरवाजाच्या समोर पोहोचले, पाली दरवाजाच्या। उद्या आम्ही ट्रेक करणार आहे ते राजगडावरून समोर तोरणागड दिसेल तुम्हाला, तिथपर्यंत जाणार आहे आम्ही, रेंज ट्रेक करणार आहे। मित्रांनो, पाली दरवाजाने वरती आलात की पहिलंच हे तुम्हाला सदर लागेल, इथे न्याय निवाडा व्हायचा। मित्रांनो, तुम्ही पाहताय ती सदर, आणि सदरच्या समोर हे धान्याचं कोठार आहे, आणि या धान्याच्या कोठारासमोर हे राजवाड्याचे अवशेष आहेत। महाराज इथे राहायचे। या राजवाड्याच्या अवशेषच्या मध्ये बाजूला पाहताल तर हे राण्यांसाठी आंघोळीसाठी इथे तलाव आहे खाली। तर आपण तलाव पाहूयात। सुंदर तलाव आहे हा, राण्यांच्या स्नानासाठी बनवलेला हा खास तलाव। राजवाड्याच्या बाजूलाच असलेला हा तलाव आहे। पाहू शकता हे राजवाड्याचे अवशेष, महाराज इथे राहायचे। महालाच्या उत्तर बाजूस आलात तर तुम्हाला हे रामेश्वराचं मंदिर भेटेल। रामेश्वर मंदिर आहे, सुंदर मंदिर आहे। ते मंदिरात पण स्टे करतायत लोक। रामेश्वराच्या मंदिराच्या समोर आलात पुढे तर तुम्हाला हा तलाव दिसेल, सुंदर तलाव। इथे आंघोळीची सोय, म्हणजे इथे राहता तर तुम्हाला सकाळी आंघोळ करता येईल। पाहू शकता तलावाच्या समोर तुम्हाला पर्यटक निवास दिसेल। इथे राहण्याची सोय या पर्यटक निवासमध्ये। हे समोर पाहताय ते पद्मावती देवीचं मंदिर आहे, इथे पण लोक स्टे करतात। म्हणजे हे तुम्ही पाहू शकता, हे प्रायव्हेट स्टे, स्वतःचे स्टे करू शकता। मित्रांनो, समोर दिसतोय तो बाले किल्ला, आणि ते समोर दिसतंय ती माझी। आम्ही तिथपर्यंत जाणार आहे।
मित्रांनो, हा सनसेट पाहाल संध्याकाळचे 5:30 वाजलेत. तुम्हाला एक अधोरेखित करायचं आहे. तुम्हाला हा समोर दिसतोय तो बाले किल्ला, तिथेही बुरुज दिसेल, इथेही बुरुज दिसेल, इथेही बुरुज दिसेल आणि समोरही बुरुज दिसेल. आणि माझ्या मागे जिथून आम्ही आलो ते गुंजवणे गाव आणि पाली दरवाजा, तिथेही बुरुज आहेत. म्हणजे जिथे जिथे शक्य आहे तिथे बुरुज बांधले गेलेत. हा किल्ला अभेद्य होता. म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला जो आहे राजधानी म्हणून स्वराज्याची निवडला होता. माझ्या समोर जो दिसतोय मित्रांनो, तो हा चिलकती बुरुज आहे. चिलकती बुरुजवरूनचा व्ह्यू पाहू शकता. आणि ह्या चिलकती बुरुजच्या अलीकडे छोटासा केव्ह सारखा आहे, तिथून सुवेळा माची आहे. हे बघा समोर बघा सुवेळा माची. हा सुंदर दृश्य आहे हे गडांचा, तटबंदीचा. मित्रांनो, हा नैसर्गिक निळेवरती ते पाहायला चाललोय आम्ही. जसं हिरशाल गडाला झालं होतं. वारा आणि हे पाणी आणि उन्हामुळे दगडाला पडलेलं होल हे बघू शकता. हे नैसर्गिक निळं. सनसेट व्ह्यू पहा, एकदम सुंदर अद्भुत दृश्य आहे. मित्रांनो, माझ्या समोर जो आहे ते सुवेळा माची आणि समोर माझ्या मागे होता तो चिलकती बुरुज. इथून गडाचा व्ह्यू पाहूयात. आसपासचा प्रदेश. संध्याकाळचे 6:15 झाले. एक साईडला चंद्र आलाय आणि एक साईडला सूर्य मावळतोय. सुंदर दृश्य आहे. हा पूर्ण गड इथून दिसतो, राजगड. चला तर मित्रांनो, आम्ही आता परतीच्या वाटेवरती चाललोय. टेंट लावणारे आणि इथे स्टे करणारे राजगडावरती. संध्याकाळचे 6:30 वाजले. पूर्ण राजगड एक्सप्लोर केला. आमच्याकडून बाले किल्ला जो समोर दिसतोय तो राहिलाय. तो सकाळी होईल का पॉसिबल तर करू आम्ही, कारण की आम्हाला सकाळी तोरणाकडे निघायचं आहे. हे बघा आमचं रात्रीचं नियोजन. असं टेंट लावले सदरेवरती. विशाल भाऊ काय आणले? पिठलं आणि भाकरी. आणि आम्ही काय आणले? अख्खा मसूर आणलाय आणि चपाती. जवळा. आता वरती कुठं भाऊ नॉनव्हेज आणतो? मित्रांनो, हा चोर दरवाजा आहे. गडाच्या मागच्या साईडने गुंजवणे गावातून हा चोर दरवाजा आहे. खाली जातो. गडाच्या खालून हा दिसत पण नाही ना. हा चोर दरवाजा. जरा विशाल जरा पुढे. एकदम छोटा आहे. हा बघा हा चोर दरवाजा. आणि दाखव विशाल. आणि काही दरवाजा लावून बघू, लागतो का दरवाजा? तो उघडला पाहिजे नाहीतर आतच राहायचं. सुंदर. गडाच्या लांबून तर हा दरवाजाच दिसणार नाही.